बुल्ढाना जिले के जलगांव जामोद गांव में गणेश विसर्जन जुलूस पर पथराव का ये मामला। आपको बता दें कि पथराव में कई लोग घायल हो गए हैं। गणेश मंडल के लोगों का ये कहना है कि जब तक आरोपियों की गिरफ्तारी नहीं होती और कार्रवाई नहीं होगी तब तक गणेश विसर्जन ही नहीं किया जाएगा। विधायक संजय कुटे ने भी शांति समिति की बैठक में जाने से इनकार कर दिया है। फिलहाल जलगांव में तनाव का माहौल है। आणि जी कारवाई प्रशासन करायला पाहिजे ती केलीच पाहिजे। त्याचप्रमाणे मी जळगाव करून शेगावला गेलो आणि त्यानंतर तिथलं व्यवस्थित वातावरण शांत करण्यासाठी मी शेगावमध्ये होतो। पण त्याच दरम्यान जळगावमध्ये वायली विसर्जनाचा प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। ज्या पद्धतीनं ज्या घटना घडत आहेत आणि त्यानंतर घटना घडली एक वेळेस मान्य आहे, परंतु त्यानंतर पोलिसांनी शेगावमध्ये मी स्वतः असल्यामुळे पोलीस तिथं शांततेने त्यांनी कॉपरेट केलं। पण मी शेगावात असल्यामुळे जळगावमध्ये ज्या पद्धतीनं हिंदू समाजावर ज्या पद्धतीनं त्यांनी अत्याचार केले त्याचा मी निषेध करतो आणि निषेधार्ह आहे। आणि जोपर्यंत यामध्ये व्यवस्थित कारवाई होत नाही तोपर्यंत जळगाव जामोदची मिरवणूक निघणार